नागपूरच्या नव्या महापौरांची घोषणा लवकरच होणार आहे। त्यापूर्वी नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये महापौर कार्यालयाच्या नूतनीकरणाचं आणि डागडुजीचं रंगरंगोटीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर सिव्हिल लाईन परिसरातील महानगरपालिकेचं मुख्यालय आहे हे, आणि याच ठिकाणी मेयर्स ऑफिस महापौरांचं कार्यालय जे आहे त्याची डागडुजी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। कलरिंगचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। 22 तारखेला आरक्षण सोडत होणार आहे। त्यानंतर कधीही महापौर कोण होणार याची घोषणा होऊ शकते। त्यापूर्वी हे संपूर्ण कार्यालय अद्ययावत करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। फर्निचर बदललं जाणार आहे। नवीन फर्निचर महापौर कॅबिन उपमहापौर कॅबिनमध्ये लावलं जाणार आहे। पडदे बदलले जाणार आहे। हा संपूर्ण पॅसेज आहे हे महापौरांच्या स्टाफचं कार्यालयही अद्ययावत करण्यात येत आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जुनं फर्निचर हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। महापौरांच्या कॅबिन सोबतच नागपूरचे उपमहापौर, गटनेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती सभापती या सगळ्यांचे कार्यालय अद्ययावत करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे संपूर्ण फर्निचर जे आहे ते बदललं जाणार आहे। या ठिकाणी आपण 2021 नंतर यापूर्वी 2021 पर्यंत दयाशंकर तिवारी हे महापौर होते। आता आरक्षण सोडत नेमकी काय निघते त्यावर नवीन महापौर कोण असेल हे लक्ष लागलेलं आहे। परंतु त्यापूर्वी नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील हे संपूर्ण मेयर ऑफिस जे आहे त्याचं नूतनीकरण युद्ध पातळीवर सुरू आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।